सांगितलेले आहेत. परंतु त्याला जर आपल्या पत्नीपासून विभक्त व्हायचं असेल तर एकच सेकंड लागतो त्याला, जा मी तुला तलाक दिला एवढं त्याने विचारत की भक्ती विभक्त झाली तुमच्यापासून. मला हे म्हणायचं आहे की आज कोर्टामध्ये जे आपले हेलपाटे आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, तुम्ही कल्पना करा त्याची की किती त्रास आपल्याला होतो. समजा असे कायदे एकत्र केले गेले त्याचा परिणाम काय होईल की ज्या त्रासामध्ये तुम्ही आहात त्याच त्रासामध्ये मुस्लिम समाज पण म्हणजे भरकटला जाईल. म्हणून आम्हाला हे म्हणायचं आहे की जे कायदे हिंदू लॉजचे आहेत किंवा हिंदू परंपरेनुसार आहेत, हिंदूंना मान्य आहेत, हिंदूंना राहू द्या. मुसलमानांचे कायदे मुसलमानांच्याकडे राहू द्या. आणि जसं इंग्रजांनी दोघांना सांगितलं की तुमच्या धर्माच्या पद्धतीनुसार तुमचे कायदे चालवा, त्या पद्धतीने आपण ही पद्धत कंटिन्यू करा, असंच फक्त मुसलमानांचं म्हणणं आहे या पर्सनल लॉच्या बाबत. आता दुसरा मुद्दा कोणता आहे, जसं मी तुम्हाला हे विवाहाच्या बाबत आणि घटस्फोटाच्या बाबत थोडक्यात आपल्याला या कायद्याचा परिचय करून दिला, तसंच प्रॉपर्टीच्या बाबत देखील आहे की आमची जी प्रॉपर्टी आहे, माझ्या वडिलांचं निधन झालं, मी आहे, माझी बहीण आहे. आता आमच्या वडिलांची प्रॉपर्टी मी आणि माझ्या बहिणीने कशा तऱ्हेने वाटून घ्यायचं याचा कायदा ह्या कुराणामध्ये आहे. सूरा निसामध्ये ते सांगितलेलं आहे की तुमच्या मृतांच्या प्रॉपर्टीपैकी जी प्रॉपर्टी शिल्लक राहिलेली असेल तिची विभागणी कशी करायची हे कुराणात सांगितलेलं आहे. आणि तुमच्या हिंदू लॉमध्ये कसं केलेलं आहे, हिंदू लॉमध्ये धार्मिक कायद्यानुसार एखाद्या स्त्रीला प्रॉपर्टीमध्ये हक्कच नाही. जसं कुराणामध्ये मुसलमानांच्या पत्नींना, स्त्रियांना, मग ती पत्नी असेल, मुलगी असेल, आई असेल, ह्या सगळ्यांना ठराविक हक्क आहे कुराणामध्ये. तसा हक्क हिंदू कायद्यानुसार किंवा हिंदू समाजानुसार किंवा हिंदू परंपरे आणि हिंदू संस्कृतीनुसार स्त्रियांना नाही. म्हणजे कसं, समजा मी बाप आहे, माझी मुलगी लहानची मोठी झाली, तिचं शिक्षण करून दिलं, मी लग्न करून दिलं, खर्च केला, संपली, माझी जबाबदारी संपली, कन्यादान केलं आणि मी मोकळा झालो. आता माझी 2 लाखाची प्रॉपर्टी आहे, त्या 2 लाखाची प्रॉपर्टीपैकी 1 रुपया देखील माझी मुलगी मागू शकत नाही. धार्मिक परंपरेनुसार सांगायला शासनाने सांगितलं नाही रे बाबा हे बरोबर नाही. मग त्यांनी कायदा केला आणि कायदा करून आपल्या मुलींना देखील त्यांनी कायद्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये हक्क द्यायला सुरुवात केली. परंतु धार्मिक पद्धतीने प्रोव्हिजन असणे आणि तुमच्याकडून केलेल्या कायद्यानुसार प्रोव्हिजन असणे याच्यात फरक असतो. आमच्याकडे जी धार्मिक परंपरा आहे, मी नमाज पढ़तो, माझे शेजारी सांगतात बड़े नमाज पढ़ने को चला, बहन का तो हक दिया नहीं, नमाज पढ़ने को चला. अशा तऱ्हेने मला टोचणी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून मिळत असते. आणि मोठा नमाजी आहे, दाढी ठेवली, झब्बा घातला, टोपी घातली, नमाजीला चालला, बहिणीचा हक्कच देत नाही. म्हणजे समाजाचा प्रत्येक माणूस आणि त्याचा स्वतःचा अंतःकरण त्याला हे सांगत असते कधी मला माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीतून हक्क द्यायला पाहिजे. याच्याकरता त्याला सतत जाणीव होत असते. अशी जाणीव तुम्ही केलेल्या कृत्रिम कायद्यामुळे होऊ शकत नाही. आणि माणूस मनापासून अगदी आपल्याला जे काही द्यायचं जो ते देऊन मुक्त व्हायला पाहिजे असं करत असते. आमच्याकडे कसं आहे, एखादा माणूस मरण पावला तर त्याच्या वारसापैकी एखाद्याने येऊन सांगायला पाहिजे, बाबांनो माझ्या वडिलांचं निधन झालेलं आहे, त्यांनी तुमच्यापैकी कुणाकडून जर कर्ज घेतलं असेल ना बाबांनो तर तुम्ही मला सांगा, मी आता द्यायला तयार आहे. 4-5 माणसं उभं राहिली, माझ्याकडून 5,000 घेतले, माझ्याकडून 1,000 घेतले, ठीक आहे मी आता माझ्याकडे 7,000 रुपये फक्त मी तुम्हाला दोघांचे पैसे देतो, उर्वरित लोकांचे पैसे मी नंतर देतो, हे इतक्या लोकांच्या मान्य करतो, ठीक आहे म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाला ज्यानं पुरलं जाते जमिनीमध्ये. रशीद मोहम्मदांच्या काळामध्ये ही परंपरा अशी होती की जर प्रेषितांना बोलावलं, प्रेषित चला अमुक माणसाचं निधन झालेलं आहे, ठीक आहे चला आला विचार, ह्या मयतेवर कोणाचं येणं आहे का विचारायचे. लोकांनी सांगितलं हो येणं आहे, मग त्याची व्यवस्था कोणी करणार आहे का, नाही करणार, मग मी याची नमाज पढतो. ते त्याच्या नमाज न पडता ते निघून जायचे. म्हणून एखाद्या माणसाला कर्जफेडी किती महत्वाची आहे ही प्रेषितांच्या आचरणावरून मुसलमानांना बिंबवण्यात आलेली आहे. म्हणून कर्ज जसं असते आपलं, तसंच जे आहे ना प्रॉपर्टीमध्ये जो हक्क आहे आपल्या बहिणीचा, आपल्या आईचा, आपल्या मुलांचा, ह्या सगळ्यांच्या बाबत जे आहे ना एक जागरूकता ह्या कुराणामध्ये निर्माण केलेली. आणि जे हिस्से केलेले आहेत ना हे नंतर नाही केलेले, हे 1400 वर्षापूर्वी प्रेषित मोहम्मदांच्यावर अल्लाहने अवतरित करून प्रत्येकाचा वाटा ठरवलेला आहे. त्याच्या काही ठळक बाबी मी आपल्या समोर दाखवू इच्छितो. याच्यामध्ये म्हणजे ही जी हेरसी आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रॉपर्टी आहे मुसलमानांची, त्याचे 5 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला असा आहे की संपत्तीत वाटा पुरुष आणि स्त्रिया यांना समान आहे. म्हणजे असं नाही की फक्त पुरुषांना वाटा आहे स्त्रियांना हक्क नाही, जसं तुमच्या धार्मिक विधीमध्ये नाही.
तसं नाही, आमच्याकडे पुराणामध्ये स्त्रियांना पण प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे जसं पुरुषांना हक्क आहे. हे वेगळं असेल, प्रमाण वेगळं असेल, परंतु हक्क दोघांनाही आहे. हा पहिला ठळक मुद्दा. हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना प्रॉपर्टीत हक्क नाही, हे फार धाडसाने मी सांगत आहे. आपण तपासून बघा. नंतर कायदा करून आपण तो दिलेला आहे हे मी मान्य करतो, परंतु धर्म परंपरेनुसार हिंदू स्त्रियांना हिंदू धर्माने हक्क दिलेला नाही. तो हक्क इस्लामने दिलेला आहे. नंबर 2, संपत्ती कमी जास्त असेल तर आपण काय रे मामूली गोष्ट आहे, दोन खुर्च्या ठेवल्यात वडिलांनी मृत्यूनंतर, काय 2 खुर्च्यांची वाटणी करायची, जाऊ दे ना, असं म्हणून तुम्ही त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. 2 खुर्च्या असोत, एखाद्या खुर्चीचा पाय तुटलेला असो किंवा काही असो, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन थांबवू शकत नाही. 5 रुपयाची प्रॉपर्टी असेल, 5 रुपयाची प्रॉपर्टी विका आणि त्याचा जो रेशो असेल त्या रेशोनुसार हक्क द्या. म्हणजे प्रॉपर्टी कमी जास्त असल्यामुळे त्याची विभागणी थांबू शकत नाही. नंबर 2चा मुद्दा हा. नंबर 3चा मुद्दा, मृताची जी संपत्ती आहे ती कोष्टकाप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा हक्क दिलेला आहे की भाऊ आणि बहिणीचा हक्क किती, आईचा किती, वडिलांचा किती, ह्या सगळ्यांचे हक्क याच्या सूर्य निसामध्ये देण्यात आले आहे. म्हणजे त्या कोष्टकाला कोणी खाली जास्त करू शकत नाही. त्या कोष्टकाप्रमाणेच त्याला ज्यांना आपल्या संपत्तीची वाटप करण्याची पद्धत आहे. 4थी महत्वाची गोष्ट अशी आहे की मालकाचा म्हणजे तुमच्या हयातीमध्ये दुसऱ्या कोणाचाच म्हणजे हक्क नाही. म्हणजे मी समजा प्रॉपर्टीचा मालक, 5 लाख रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझा जावई आहे, यांना त्याच्यात अक्षर बोलण्याची मुभा नाही. अरे काय समजायचं साहेब, तुम्ही ज्यांना 5 लाखाची प्रॉपर्टी असेल ह्याला त्याला देऊन टाकालात, आम्ही गरीब आहोत आम्हाला द्या ना वगैरे, असं माझी मुलं, माझ्या मुली, माझे जावई म्हणत असतील तर मी दया करून काय त्यांना दिलं तर भाग वेगळा. पण मुस्लिम पर्सनला सांगतो, ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो त्याचा कुल मालक आहे, तो आपली प्रॉपर्टी जाळून टाकू शकतो. पूर्ण 20 लाख रुपये जमा करायचे, आग लावून टाकायची, बघायचं का कशी मग प्रॉपर्टी जाळत, अरे आम्हाला देणार नाही, मी तुम्हाला देणार, बदमाश तुम्ही. आपली पूर्ण प्रॉपर्टी जाळून टाकू शकतो. कोणी मुलगा, कोणी मुलगी, कोणी सून, कोणी जावई एक अक्षर काढू शकत नाही. असा होल सोल मालक आहे तो, त्याच्या नावाने जी प्रॉपर्टी असेल त्याचा. आणि पूर्वीच्या लोकांचा जसं कोपासनची पद्धत आहे ना आपल्याकडे, ती कोपासनची पद्धत इस्लाममध्ये बिलकुल नाही. जो प्रॉपर्टीचा मालक तोच त्याच्यामध्ये हकदार. आणि केव्हा? त्याच्या मृत्यूनंतर. माझ्या मृत्यूनंतरच माझ्या प्रॉपर्टीच्या म्हणजे वारसाचा म्हणजे वाटणीचा हिशोब होईल. मी हयात असेपर्यंत कोणी सांगू शकत नाही अरे प्रॉपर्टी दिला ना मला अमुक करता पैसा पाहिजे, नथिंग डुईंग. मी माझ्या मर्जीचा, माझ्या संपत्तीचा होलसेल मालक आहे. जेव्हा मला जे वाटेल ते मी करीन. माझ्या मृत्यूनंतर मात्र जे कोष्टक दिलेलं आहे त्या कोष्टकाप्रमाणे तुम्ही वाटणी करू शकता. पण त्याच्याकरता 2 अटी आहेत. पहिली अट कोणती आहे? समजा मी एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून 5 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे, मरून गेलो मी, तर आता माझी मुलं वाटणी करू शकत नाही. तो माणूस येईल, हे बघा तुझ्या बापाने हे 5 लाख रुपये माझ्याकडून कर्ज घेतलेलं, हे बघा साक्षीदार आहे, विचारून तुला. हां ठीक आहे. मग अगोदर त्याचे 5 लाख रुपये दिल्याशिवाय कसल्याही प्रकारची वाटणी होऊ शकत नाही. कर्ज फ्री करा, मुक्त करा बापाला, त्याच्यानंतर बाकीची वाटणी करा. नंबर 1. नंबर 2, त्याच्या म्हणजे मैताची तयारी केली असेल, काही म्हणजे खर्च केला असेल तर तो खर्च त्याचा पूर्ण करायचा. त्याच्यानंतर त्यांनी वसियत केली असेल, म्हणजे कसं आपण जे विल करतो की नाही तसं विल. इस्लाममध्ये कसं आहे की तुमच्या एकूण प्रॉपर्टीच्या फक्त 1/3 प्रॉपर्टीचा तुम्ही विल करू शकता. समजा माझी प्रॉपर्टी 30 लाखाची आहे, आता माझं मरण जवळ आलेलं आहे, तर 30 लाखापैकी मी 10 लाख रुपये कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला, त्याला धर्म जात पात काही नाही. हिंदू माझा मित्र आहे, गरीब आहे, त्याला 10 लाख देऊन टाक, चला समजू, नाटक समजू. त्याच्याकरता मुसलमान होणे आवश्यक नाही. कोणत्याही ट्रस्टला, कोणत्याही व्यक्तीला, कोणालाही मी 10 लाख रुपये देऊ शकतो. पण समजा मी 11 लाख रुपये दिले त्याला, तर मात्र ती वैध होणार नाही. कोर्टामध्ये तो माणूस जाईल आणि म्हणेल एकूण प्रॉपर्टी 30 लाखाची होती, त्याने 11 लाखाची जी वसियत केली आहे 1 लाख रुपये कमी त्याला मंजूर करा, फक्त 10 लाख रुपये त्याला मिळतील, 1 लाख रुपये त्याला मिळणार नाहीत. 1/3 प्रॉपर्टी तो देऊ शकतो. अशी ही वसियत जी केलेली असेल ती पण केव्हा पूर्ण होईल? कर्जफेड झाल्यानंतर. कर्जफेड, माहितीचा खर्च हे संपूर्ण केले, त्याच्यानंतर मग त्यांना
जी वसियत केली असेल किंवा विल केली असेल त्या विलनुसार कार्य होईल. आणि विल संपल्यानंतर जो काही पैसा शिल्लक असेल तो शिल्लक पैसा या कोष्टकानुसार ज्यांना पुराणामधल्या वाटप केला जाईल. आता हे कोष्टक जे आहे ना त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की फार अन्याय झालेला आहे. उदाहरण कसं आहे, समजा माझ्या वडिलांचं निधन झालं आणि 30 लाखाची प्रॉपर्टी सोडून माझे वडील गेले. आम्ही प्रॉपर्टीचा हिशोब लावून घेतला. आता माझी एक बहीण आहे, मी आहे, तर माझ्या बहिणीला 10 लाख रुपये मिळतील आणि मला 20 लाख, म्हणजे तिच्या दुप्पट मला मिळणार. तर ह्याच्या बाबत काही लोकांचा आक्षेप असा आहे की अरे हा तशी तर असमानता आहे, स्त्रियांच्या बाबत तुम्ही असंबंध दाखवता. तर त्याचं समर्थन असं केलेलं आहे की माझ्या बहिणीला पती आहे, तिच्या खाण्याची, तिच्या कपड्याची, तिच्या वस्त्राची, प्रत्येकाची जबाबदारी तिचा पती घेतो आहे म्हणून. आणि मला माझ्या पतीची जबाबदारी पेलायची आहे, म्हणजे तिच्या अन्न वस्त्र निवाराची जबाबदारी मला पेलायची आहे. म्हणून जे आहे ना, इस्लामने बहिणीला भावाच्या निम्मा हक्क दिलेला आहे, हे त्याचं समर्थन आहे. तर असं हे जे मुस्लिम पर्सनल लॉमध्ये जे बारकावे आहेत त्याच्या बारकाव्यांना समजून घेणे हिंदू बांधवांना फार आवश्यक आहे. कधी कधी कसं असते, आजोबा आहे, आजोबांच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि माझ्या वडिलांच्या आणि आजोबा आहेत ते हयात, माझे वडील मरण पावले आणि मी आहे. आता वडील मरण पावल्यानंतर इस्लाममध्ये कसं आहे की ज्याला आपण नातू म्हणतो, म्हणजे मुलाचा मुलगा, त्याला इस्लाममध्ये प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही. ती म्हणा किती अन्याय हा. तो अन्याय असा दूर केलेला आहे की माझ्या आजोबाला माझे वडील निधन पावल्यानंतर कायद्याने मला हक्क मिळत नाही, म्हणून माझे वडील काय करतील, माझे आजोबा काय करतील की 1/3 प्रॉपर्टी पर्यंत माझ्या नावाने ते करू शकतील. असा एक अत्यंत खुला मार्ग ठेवलेला आहे अशा नातवंडांकरता की ज्यांचा बाप आपल्या म्हणजे वडिलांच्या हयातीमध्ये मरण पावलेला आहे. तर असे हे जे बारकावे आहेत हे सगळ्यांचा हिशोब कुराणामध्ये, सूरे निसामध्ये, सूरे एहजाबमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणून आम्ही जमात इस्लामीची माणसे हा प्रयत्न करत असतो की आपण सगळ्या सुबुद्ध लोकांनी, अभ्यासू लोकांनी कुराणाचा सखोल अभ्यास करावा. कुराणामध्ये फक्त श्रद्धाच्या गोष्टी नाही, श्रद्धा तर आहेच आहे, पण ह्या श्रद्धेचा वापर करून समाजाला व्यवस्थित करण्याकरता ज्या पद्धती देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीचा आपण अवलंब केला तर निश्चितपणे समाजाला एक निर्दोष आणि निकोप अशा तऱ्हेचा समाज तुम्ही निर्माण करू शकता आणि तसं जीवन तुम्ही देऊ शकता. असा हा माझा जो आहे ना म्हणजे मुस्लिम पर्सनला संबंधीचा परिचयाचा भाग होता. आता ही जी कोष्टके आहे, तपशील आहे, तो फार मोठा विषय आहे. मी एका तासामध्ये तो डील करू शकत नाही. फक्त मी आपल्याला प्रस्तावना करून दिली आहे आपले ह्या विषयावर. म्हणजे मी 2 विषय आपल्यासमोर मांडले. पहिला विषय मी मांडला निकाहच्या आणि तलाकच्या बाबत. दुसरा विषय मी मांडला प्रॉपर्टीच्या डिस्ट्रीब्युशनच्या बाबत. इस्लामचा हा जो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रॉपर्टी आहे त्याच्याविषयीचा जो कायदा आहे त्याचा मी आपल्याला परिचय करून दिलेला आहे. तरुण वकील वर्गामध्ये कोणाला काही शंका असतील तर आपण कृपया मला विचारा. त्याच्याबद्दल हां बरोबर, राईट, यू आस्क राईट क्वेश्चन. समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या पत्नीला आपल्या पतीपासून घटस्फोट पाहिजे असेल तर ती केव्हा मागू शकते आणि केव्हा ते मान्य होणे आवश्यक आहे ह्याच्या तरतुदी कुराणामध्ये आहेत. पहिली गोष्ट काय, ज्या ज्या हराम गोष्टी आहेत त्या गोष्टी करत असलेला पती जर आपल्या पत्नीला ह्याबाबत विश्वासात घेऊ शकत नसेल तर पत्नी घटस्फोट मागू शकते, तलाक मागू शकते आणि पतीला तलाक देणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ एखाद्या पतीला दारूची सवय आहे, रोज येताना दारू ढोसून येतो, दारू हराम आहे इस्लाममध्ये. ती सांगू शकते काजीला, हे बघा काही साहेब माझे पती देव दररोज दारू ढोसून येतात, मी त्यांना सांगते की दारू सोडा किंवा मला सोडा, आणि मला सोडत नाही दारू सोडत नाही, काय करू मी आता, मला घटस्फोट पाहिजे. काजी दोघांना घटस्फोट घडून आली. काय कारण आहे, इस्लामने ज्या गोष्टीला निषिद्ध ठरवलेलं आहे ते काम तो पती करत आहे, म्हणून तुम्हाला खुला घेण्याचा किंवा तलाक मागण्याचा अधिकार आहे. नंबर 2, समजा पती चांगल्या ऑफिसमध्ये नोकरीला आहे, दारू वगैरे काय पित नाही, मस्त हुशार माणूस आहे, पैसे कमवतो, रोज येताना पाकिटमध्ये 10,000 15,000 रुपये घेऊन येतो. आता पत्नी म्हणते काय पैसे खूप दिसतात तुमच्याकडे, हो आज चांगली मिळाली, 15,000ची कमाई झाली का. ती म्हणू शकते तर हे हराम आहे,
मी या हरामाच्या पैशाने स्वतःही खाऊ इच्छित नाही आणि माझ्या मुलाबाळांना पण खाऊ इच्छित नाही. तुम्ही ही रिश्वत घेणे बंद करा, लाच घेणे बंद करा. तुम्ही लाच घेणं बंद करत नसाल तर मी खोला घेईन तुमच्याकडून, घटस्फोट घेईन. मान्य केलं नाही याने तर ती जाऊ शकते काजीकडे, सांगू शकते की यांचा पगार आहे 15,000 रुपये आणि रोज 15,000 रुपये आणतात. कुठून आणतात हे? एक तर मला त्याचा हिशोब द्यावा किंवा मला समजावून सांगावं की त्यांनी हे पैसे कुठून आहेत. लाचखोर पती असेल तर तुम्ही त्याच्या लाचे विरुद्ध काजीकडे जाऊन घटस्फोट घेऊ शकता. अशाच तऱ्हेच्या समजा तो वेडा झालेला आहे. एखादा माणूस कसा असतो त्या नैसर्गिक आपण काय करू शकतो, वेडा झालेला आहे. आता त्या वेड्या माणसाला जिवंत कशी म्हणजे घालवी ती सांगू शकते, माझा पती वेडा झालेला आहे, कृपया मला त्याच्यापासून मुक्त करा, मागू शकते. अजून एक कारण आहे, तुम्ही संकोच करू नका, परंतु ते सांगणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस कसं असते की पुरुषाला लग्नापूर्वी काही वाईट सवयी झालेल्या असतात. त्यापैकी एक हस्तमैथुन आहे. त्या हस्तमैथुनामुळे पुरुषामध्ये काही कमतरता किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तो आपल्या पतीकडे खूप म्हणजे प्रेरणेने जातो, परंतु काही करण्यापूर्वीच तो गर्भगळीत होऊन जातो आणि त्याचं वीर्य पतन होऊन जाते आणि ती मात्र रात्रभर तडफड राहते. तर अशा ह्या वेदना ती किती काळ सहन करणार. तर अशा वेळेस जर ती आपल्या भावनावर आवर घालू शकत नसेल तर ती सरळ जाऊ शकते आणि सांगू शकते की माझे पती फार चांगले आहेत, अत्यंत दयाळू माणूस आहे, फार चांगला आहे, कपडे लत्ते कसलीच कमतरता नाही. कमतरता आहे एकाच गोष्टीची, माझी शारीरिक भूक शमवण्यामध्ये हा पती असमर्थ आहे. म्हणजे अशा काही ठराविक म्हणजे रिझन्स करता तुम्ही आपल्या पतीशी घटस्फोट मागू शकता. कोर्ट तुम्हाला तो घटस्फोट देणारच. हे प्रोव्हिजन आहे जे मी तुम्हाला शरीयतनुसार सांगण्याचा प्रयत्न केला. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स. येस. भारतीय राज्यघटनेनुसार कायद्यासमोर सगळे समान सांगितलं. असं असताना मुस्लिम पर्सनल लॉमध्ये एक सांगितलं गेलं की बहीण आणि भावाचा हिस्सा करत असताना म्हणजे त्या भावाच्या पेक्षा मग हा तिथं त्याचा जो कायदा आहे त्या म्हणजे त्याचं होत नाही का? कायद्यासमोर सगळे समान आहे ते मान्य आहे, परंतु मुस्लिमांच्या परंपरेनुसार मुस्लिमांचा कायदा आणि हिंदूंच्या परंपरेनुसार हिंदूंचा कायदा ह्याच्यात समानता आहे ना. तुम्हाला मान्य असलेल्या नियमानुसार तुमचा कायदा, यांना मान्य असलेल्या कायद्यानुसार यांचा कायदा. प्रश्न हा विचारला गेला की भारतीय राज्य घटनेसमोर सगळे समान आहेत, मग सगळे समान असताना हिंदूंच्या करता वेगळा कायदा आणि मुसलमानांच्या करता वेगळा कायदा का, असा साहेबांचा प्रश्न बरोबर आहे ना. तर त्याचं उत्तर मी असं दिलेलं आहे म्हणजे निम्मा, तर ते हे त्यांच्या मुस्लिम पर्सनलानुसार आहे. म्हणजे ही जी वाटणी आहे ही लोकांनी आपल्या मनाने केलेली नाही, ही वाटणी ईश्वराने कुराणात सांगितल्याप्रमाणे केलेली आहे. ही असमानता असेल तर ठीक आहे, ही असमानताच आहे, परंतु ही असमानता मुस्लिम समाजाला मान्य आहे ना. मग ज्या समाजाला जी असमानता मान्य आहे तुम्ही त्या समाजाला त्यानुसार न्याय देत आहात असं आमचं म्हणणं आहे. आणि देशाच्या लेवलवर समानता कशी आहे, हिंदूंना जे पाहिजे ते हिंदूंना दिलं, मुसलमानांना जे पाहिजे ते मुसलमानांना दिलं, ख्रिश्चनांना जे पाहिजे ते ख्रिश्चनांना दिलं. यांचा कायदा त्यांना नाही, त्यांचा कायदा त्यांना नाही, असा आमचा दृष्टिकोन आहे. असा विचार आमचे सिनियर काही सांगू शकतील. असं आहे की निम्मापेक्षा पत्नी म्हणून वेळ मिळतो, आमच्या सिनियर साहेबांनी फार चांगली गोष्ट समोर आणलेली आहे की माझ्या म्हणजे एक तर माझ्या वडिलांच्या वाट्यामधून म्हणजे तिला जे आहे ना निम्मा मिळेल हे बरोबर आहे, परंतु ती जी आहे ना आपल्या याच्या म्हणजे पती आपली पत्नी म्हणून तिला वेगळा एक हक्क आहे ना. म्हणजे तिला फक्त एकच सोर्स नाही, तिला 2-4 सोर्सेसनी ती रक्कम मिळत असते, म्हणून ते बरोबर होऊन जाते असं साहेबांचं म्हणणं आहे. सिस्टर बरोबर आहे, अगदी बरोबर. घटस्फोट झालेल्या महिलेला तिच्या इद्दतच्या कालावधीमध्ये सांभाळण्याची जबाबदारी पुरुषाची. इद्दतचा कालावधी म्हणजे 3 महिन्याचा. म्हणजे पतीने तलाक दिली, आता 3 महिने ती आपल्या पतीचं घर सोडून जाणार नाही. तिच्या अन्न वस्त्र निवाराची जबाबदारी पतीची आहे 3 महिने. 3 महिने झाल्यानंतर ती मोकळी आहे, ती कोणाशीही विवाह करू शकते आणि आपलं जीवन नवीन सुरू करू शकते. पुढची जबाबदारी पतीची नाही, ईश्वर, तिचे आई वडील, तिचा भाऊ बहीण, तिचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांनी सांभाळायचं. समजा एखादी पत्नी विधवा झाली, मग तिला कोण सांभाळतो. विधवा झाली, ती मरण पावतो माणूस, आता तिला कोण सांभाळतो.
जसं ती विधवा झाल्यानंतर तिच्या सांभाळाची जबाबदारी इतरावर आहे, तशीच तिला घटस्फोट मिळाल्यानंतर तिच्या सांभाळाची जबाबदारी तिच्या भावा बहिणींची आहे किंवा समाजाची आहे. आणि मुलांची म्हणजे घटस्फोट झालेल्या स्त्रीचे मुलं असतील ते पद्धत पुरुषाची आहे. प्रश्नच नाही. येस विचार. आपण सांगितलं का तिनं पिरियड ऑफ इज्जत संपल्यानंतर कोणाशीही लग्न करावं, हो, पण मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये अशी एक अट आहे का मुस्लिम वुमेन कॅनॉट मॅरी विथ अनदर